राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अगदी काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। 2 दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आता नेमकं काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अमित शहांचा फोन झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकी काय भूमिका मांडतात। शिवसेनेचे अनेक नेते शिंदेंच्या ठाण्यातल्या या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहे आणि याच ठिकाणी बरोबर 3 वाजता पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, अमोल, मी सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानाच्या बाहेरच आहे आणि इथे आपण लगभग बघताय 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सांगण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता या ठिकाणी लगबग सुरू झालेले पोलिसांनी सगळ्यांकडे इकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, नाकाबंदी केलेली आहे आणि सध्या सर्व प्रसार माध्यमे जी आहेत ती वाट बघतात आतमध्ये जाण्यासाठी। समोर जर आपण पाहिलं तर पोलीस या ठिकाणी इकडे पेहरा देऊन बसलेले आहेत, इकडे थांबून ठेवलेले आहे सध्या सगळ्यांना, कारण की एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आजची अतिशय महत्त्वाची आहे। सर्व प्रसार माध्यमं इथे वाट बघतात कधी एकदा आतमध्ये सोडलं जात आहे आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचं जे खाजगी निवासस्थान आहे म्हणजे त्यांचा जो बंगला आहे शुभदीप निवासस्थान, त्या शुभदीप बंगल्यामध्ये आज त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। असं खूप क्वचित वेळी होतं, खूप कमी वेळेत होतं। खरं म्हणजे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी कधीच या बंगल्यामध्ये आजपर्यंत पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि आता पहिल्यांदाच ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आता त्यांची टर्म संपल्याच्या नंतर या शुभदीप बंगल्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या पत्रकार परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सध्या उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत आणि पोलीस देखील या ठिकाणी बॅरिकेडिंग करून थांबलेले, कारण की आतून अजून निरोप आलेला नाहीये आतमध्ये सोडण्यासाठी। आता दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। गेले 3 ते 4 दिवस म्हणजे ताज लँड सेंडमध्ये ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक झाली होती त्यावेळी एकनाथ शिंदे हे सगळ्या आमदारांना नेत्यांना भेटलेले होते, मात्र त्यानंतरपासून ते कोणत्याही नेत्यांना कोणत्याही आमदारांना भेटलेले नाहीयेत आणि आता ज्यावेळी ते पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले, पुन्हा एकदा त्यांनी ते सगळ्यांना अवेलेबल झालेले आहेत, पत्रकार परिषद घेणार हे सांगण्यात आलेलं आहे, त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांचे नेते यायला सुरुवात झालेली आहे। अगदी 15 मिनिटांपूर्वी या ठिकाणी रवींद्र फाटक आलेले होते, त्याच्यानंतर दादा भुसे जे माजी मंत्री आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबरोबरच अगदी 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आलेले आहेत आणि अशा प्रकारे आता या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर इथे गर्दी झालेली आहे। कार्यकर्ते देखील जमू लागलेले आहेत, पदाधिकारी येऊ लागलेले आहेत, कारण की जे मुख्यमंत्री कोणालाही भेटत नव्हते ते आता सर्वांना भेटू लागलेले आहेत, सगळ्या नेत्यांना भेटू लागलेले आहेत। त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की मुख्यमंत्री काय बोलणार, त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे, त्यांची काय भूमिका आहे हे ऐकण्याची उत्सुकता आहे। म्हणूनच आता सगळे नेते देखील या शुभदीप या निवासस्थानी आलेले आहेत। आणखीन काही नेते देखील येण्याची शक्यता आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, सगळ्या आमदारांना आदेश दिलेले आहेत की आपापल्या मतदारसंघात जा, आपापल्या मतदारसंघात जाऊन विजयाचा जल्लोष साजरा करा, त्या ठिकाणी लोकांना भेटा, लोकांची कामं करा, मुंबईमध्ये ठाण मांडून बसू नका, मंत्रिपदासाठी या ठिकाणी बसू नका, असे थेट आदेश हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांना दिलेले आहेत, नेत्यांना दिलेले आहेत। त्यामुळे अनेक नेते म्हणजे जवळपास 70 ते 80% मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे शिवसेनेचे जे आमदार आहेत किंवा नेते आहेत ते पुन्हा आपापल्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत, मात्र उर्वरित काही मुख्य नेते जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये आहेत। जसं की काल उदय सामंत आणि किरण सामंत होते, ते आता पुन्हा त्यांच्या गावी गेलेले आहेत, रत्नागिरीला गेलेले आहेत। अगदी मोजकेच काही नेते जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये आणि ते मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। त्यासाठी या ठिकाणी अनेकांच्या आता गाड्या देखील याची सुरुवात झालेली आहे। जसं की आपण बघताय या घराबाहेर म्हणजे हा जो लुईसवाडी या ठिकाणी जे घर आहे, सर्व्हिस रोडवर जे घर आहे मुख्यमंत्र्यांचं, त्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। कार्यकर्ते ठाण्यातले मुख्यतः कार्यकर्ते जे येऊ लागले। आज सकाळी जरी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आलेले असले, त्यांना अमित शहांचा फोन आल्याच्या नंतर तरी देखील भेटीगाठी त्यांनी सुरू केलेल्या नव्हत्या, आता त्यांनी पुन्हा एकदा भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। सकाळी काही कळव्यातले कार्यकर्ते माजी नगरसेवक आलेले होते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी, मात्र त्यांना देखील मुख्यमंत्री भेटले नाही, त्यानंतर ते निघून गेले या ठिकाणी। आता मात्र सर्वांना पुन्हा एकदा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटू लागलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आता नेते मंडळी येण्यास सुरुवात झालेली आहे। पत्रकार परिषदेची वाट बघितली जाते, अगदी काही क्षणात सर्व प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जाईल आणि त्यानंतरच पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, मात्र त्यासाठी अजून किमान 15 ते 20 मिनिटांचा अवधी जाईल, कारण की इथून आतमध्ये जाण्यासाठी
काही वेळ लागेल आतमध्ये गेल्यानंतर देखील जो मुख्यमंत्र्यांचा जो बंगला आहे, जे निवासस्थान आहे त्यांचं, त्या ठिकाणी खाली जो एक मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. तिथे सर्व सेटअप केला जाणार आहे. त्यामुळे सेटअप करेपर्यंत तरी काही वेळ लागेल. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं आणखी लागू शकतात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी. त्याचबरोबर मुख्यमंत्री काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी, त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी. मात्र आता जर आपण पाहिलं तर इथे काही वेळ आपल्याला लागणार आहे. अगदी काही क्षणातच सर्वांना आतमध्ये घेतलं जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. अक्षय, कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी अशीच गर्दी होती. अनेक पक्षांचे आमदार त्यांना येऊन भेटत होते. कोणी मंत्रिपदासाठी असेल, कोणी अभिनंदन करण्यासाठी येत असेल, परंतु आज मुख्यमंत्र्यांकडे ही गर्दी होती. आज देखील सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात सकाळी गर्दी झालेली होती. म्हणजे अनेक शिवसेनेचे आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलेले, देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटलेले होते. आणि त्यानंतर आता काल एक वेळ अशी आहे की गेले 2 दिवस एकनाथ शिंदे हे कोणालाही भेटले नाहीत. ते जरी काळजीवाहू मुख्यमंत्री असले, जरी त्यांनी काल रात्री काही प्रशासकीय निर्णय घेतलेले असेल, जसं की एसटीचा निर्णय, एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनसच मिळालेला नव्हता. शेवटी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले की सगळ्या एसटी जे कर्मचारी आहेत त्यांना ताबडतोब तात्काळ हा बोनस देण्यात यावा. त्यासाठी त्यांची काल एक बैठक झाली. त्यांनी प्रशासकीय काही कामाला देखील सुरुवात केली काल रात्रीपासून. मात्र आता जर आपण पाहिलात तर अजूनही एकनाथ शिंदे जे आहेत ते कोणालाही भेटत नाहीये. त्यामुळे इथे आता यायला सुरुवात झालेली आहे. अनेक जण जे आहेत ते अभिनंदनासाठी येत आहेत. अनेक जण जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये काही कामं असतील ती घेऊन येत आहेत. अनेक जण जी आहेत ते मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी येत आहेत. ज्यावेळी ताजलँडमध्ये भेट झाली होती, अनेकांची भेट झाली नव्हती. त्यामुळे एक पर्सनल भेटीसाठी अनेक जण जे आहेत ते सध्या या शुभदीप निवासस्थानी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते काही वेळापूर्वीच संभाजीनगरला गेलेले आहेत त्यांच्या खासगी कामासाठी. त्यानंतर ते रात्री परतणार आहेत. त्याच्यामुळे एकूणच ही गर्दी जी आहे ती आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये वळलेली आहे. आणि ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता ही गर्दी जमू लागली आहे. नेते मंडळी देखील यायला सुरुवात झाली. अक्षय, 3 वाजताची वेळ होती. अजूनही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर आहेत. आणखी कोणाच्या येण्याची वाट बघितली जाते का? नेमका का उशीर होतोय? नेमका का उशीर होतोय याचं कारण आम्ही देखील विचारायचा प्रयत्न केला, मात्र त्याचं कारण कळू शकलं नाहीये. एकच गोष्ट आहे, हे खासगी निवासस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी किंवा इतक्या मोठ्या संख्येने ज्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी येतील त्यांच्यासाठी बसण्याची किंवा थांबण्याची तशी सोय जी आहे ती झालेली नाहीये. किंवा अचानक आता ही पत्रकार परिषद सांगितलेली आहे त्याची देखील सोय जी आहे ती करावी लागते. त्यामुळे खालचा जो हॉल आहे त्या शक्यता सांगितलं की त्या हॉलमध्येच पत्रकार परिषद ही घेतली जाईल. त्यामुळे थोडीशी अरेंजमेंट करण्यासाठी जेव्हा प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आतमध्ये जातील त्यावेळी इथे सिक्युरिटी चेकिंग आहे. तर हे सगळं सिक्युरिटी चेकिंग वगैरे सगळं करण्यासाठी काही वेळ जातो आहे. मात्र हे होईपर्यंत अगदी 10 ते 15 मिनिटं लागतील आणि त्यानंतर आतमध्ये सोडलं जाईल. आतमध्ये सोडल्याच्या नंतर देखील आणखी काही 10 ते 15 मिनिटं लागू शकतात. त्याच्यानंतर 3:30 वाजेपर्यंत ही पत्रकार परिषद सुरू होईल असा अंदाज आता सांगितला होता. अक्षय, तुम्ही आपल्या सोबतच राहा. वैभव परब सुद्धा आपल्या सोबत आहे. वैभव सुद्धा त्याच पत्रकार परिषदेच्या ठिकाणी त्याचं वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेला आहे. वैभव, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या लुईसवाडीतल्या या घरामध्ये आज पत्रकार परिषद होणार आहे. वर्षा बंगल्यावरती न घेता इकडे का, म्हणजे ठाण्यामध्ये का? काही कारण खास विशेष? नक्कीच आपण प्रताप सरनाईकांना विचारूया काय अपेक्षित आहे आज मुख्यमंत्री पदावरून माघार घेत आहेत की पाठिंबा देत आहेत? दोन मिनिटं थांबा. सर्व हळूहळू अमोल जे नेते आहेत ते आता ठाणे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचू लागलेले आहेत. सर्वांनाच उत्सुकता आहे की नेमकं काय बोलणार आहेत. सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की एकनाथ शिंदे गेले 2 ते 3 दिवस हे पूर्णपणे शांत होते, कुठल्याही आमदाराला नेत्याला भेटले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या मनात एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आज एकनाथ शिंदे थोड्याच वेळात प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका आहे ती जाहीर करणार आहे. भूमिका हीच आहे की महायुतीचं सरकार असेल, आम्ही सगळे महायुती सोबतच असू, कुठल्याही महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला नाहीये.
जो काय केंद्रातून निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडण्याची शक्यता आहे आणि जवळपास हेच निश्चित असल्याची माहिती आपल्याला खास सूत्रांकडून मिळालेली आहे। कारण का गेल्या काही दिवसांपासून हीच बातमी येत होती की एकनाथ शिंदे नेमकं काय करणार, कारण का 23 तारखेला निकाल लागला, 23 तारखेला वर्षा या निवासांनी ढोल ताशांचा गजर झाला, गुलाल स्वतः एकनाथ शिंदेंनी उधळला आणि त्यानंतर तातडीनं सर्व आमदारांना आहे ते वर्षा निवासस्थानी बोलवून थेट ताजलँड सँडमध्ये सर्व आमदारांना राहण्याची व्यवस्था केली। 24 तारखेच्या रात्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि आपण महायुतीसाठी काम केलेलं आहे। खालून काही आमदारांनी आवाज दिला, पण साहेब चेहरा तर तुमचा होता, लाडकी बहीण योजना तुमची होती, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील तुम्ही असायला पाहिजे होतं असं वक्तव्य आमदारांनी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी म्हणाले की ते काम प्रगतीपथावर आहे। परंतु त्या दिवसानंतर म्हणजे 24 तारखेला ही बैठक झाली, 25, 26, 27 3 दिवस झाले त्या या संपूर्णमध्ये 24, 25, 26, 27 तारीख आहे आज अमोल। परंतु या दिवसामध्ये एकनाथ शिंदेंनी आपला एकही शब्द किंवा आपली एकही भूमिका माध्यमांसमोर मांडली नाही किंवा त्यांच्या नेत्यांसमोर मांडली नाही। त्यामुळे सध्या संभ्रमाचं वातावरण झालं होतं की एकनाथ शिंदे शांत राहून नेमकं काय करतात। परंतु एकनाथ शिंदे हे सातत्यानं दिल्लीच्या संपर्कात होते, कधी अजितदादांची त्यांनी भेट घेतली होती, कधी त्यांचे काही आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सागरवर गेले होते। देवेंद्र फडणवीसांची भूमिका त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमदारांच्या माध्यमातून, कारण का आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ज्या वेळेला एकनाथ शिंदे ह्या आमदारांना भेटत नव्हते त्याच वेळेला एकनाथ शिंदेंचे आमदार मात्र सागर या निवासस्थानी जाऊन माहिती घेत होते की नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय। कारण का सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी 2 चेहरे आहेत आणि त्या 2 चेहऱ्यांमध्ये रस्सीखेच चालू असल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। हळूहळू सर्वच गाड्या आहेत त्या या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत, सर्व नेते या ठिकाणी जमू लागलेले आहेत आणि माहिती हीच आहे की एकनाथ शिंदे हे महायुतीच्या बाजूनेच कौल देणार आहेत। परंतु आता प्रश्न असा आहे अमोल की महायुतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी राहणार की नाही राहणार, का नगरविकास मंत्रीपद आहे जे त्यांच्याकडे 2014 पासून आहे। युडीच्या माध्यमातून म्हणजे नगरविकासच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपूर्ण म्हणजे 2019, 2014 आणि आता 2024 जे काही 2019ला किंवा महाविकास आघाडीत असताना किंवा त्यानंतर जे काही त्यांनी बंड केलं त्या बंडामध्ये नगरविकास खात्याचा मोठा वाटा हा राहिलेला आहे। कारण का नगरविकासच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना आर्थिक ताकद दिली होती, म्हणजे जे काही रस्ते किंवा सुशोभीकरणाची कामं असतील ही युडीचा आर्थिक फंड हा प्रत्येक आमदाराला दिला होता। त्यामुळेच प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं करता आली होती आणि याच भरोशावर एकनाथ शिंदेंच्या बाजूने जास्तीत जास्त आमदार वळले गेले होते। आता पुन्हा प्रश्न असा आहे की ही ताकद युडीच्या माध्यमातून आमदारांना जोडण्याची असते, त्यामुळे भाजप हे नगरविकास खातं आहे ते परत एकनाथ शिंदेंना देणार की नाही देणार। कारण का नगरविकासच्याच माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ही 50 आमदारांची मोळ बांधली होती, प्रत्येक आमदाराला ताकद दिली होती आणि त्या प्रत्येक आमदाराच्या भरोशावर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेल्या पाहायला मिळाले। मंत्री, शाखा प्रमुख, एक रिक्षावाला, शाखा प्रमुख, नगरसेवक, त्यानंतर आमदार, त्यानंतर मंत्री आणि आता थेट मंत्री, मुख्यमंत्री असा हा एकनाथ शिंदेंचा संपूर्णपणे प्रवास राहिलेला आहे। त्यामुळे आताच्या या घडीला एकनाथ शिंदे यांना सत्तेत घेणं हे भाजपला परवडण्यासारखं आहे का हा देखील विचार सध्या सुरू असल्याची माहिती आहे। कारण का एक ताकदवार नेता म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहायला जातं। ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अमोल, त्याच वेळेला असं देखील बोललं जात होतं रिमोट कंट्रोल फक्त देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे फक्त हे कठपुतलीसारखे काम करतील। परंतु चित्र हे अमोल कालांतराने बदलत गेलं आणि हळूहळू एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कळत न कळत हे कोल्ड वॉर सुरू झालं। प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असते, प्रत्येकाला एक आत्मविश्वास असतो आणि तो आत्मविश्वास या दोघांमध्ये होता। कारण का 2019ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन हा नारा दिला होता, परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीची गणित जुळली आणि देवेंद्र फडणवीस हे थोडक्यासाठी खुर्चीवर बसता बसता राहून गेले। त्यामुळे तो मनात कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात राहिलेला राग आहे तो पूर्ण करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांना आता मिळालेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस जो जागेचा आकडा आलेला आहे
तो पाहता पुन्हा ही बर. संधी सोडतील असं वाटत नाही. परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हेच बोलतायत की ज्या पद्धतीने आम्ही उठाव केला, ज्या पद्धतीने आम्ही बंड केलं, थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला, 2.25 वर्ष एकनाथ शिंदेनी सरकार चालवलंय, त्यामुळे एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री पाहिजेत अशी आमदारांची मागणी आहे. परंतु आता एकनाथ शिंदे स्वतः काय या संदर्भातला कौल देत आहेत, महायुती सोबत राहतायत की महायुतीतून बाहेर पडतायत, हे आता स्वतः ते काय बोलतात हे त्यांच्याकडून ऐकणं खूप महत्त्वाचं असेल. पत्रकार परिषद 3ची दिली होती, परंतु सध्या कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद अद्याप सुरू झालेली नाहीये. थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि एकनाथ शिंदे आपली भूमिका ही महायुतीच्या बाजूने मांडतील अशी माहिती ही आतल्या सूत्रांकडून येते आणि तशा काही सूचना आमदारांना देखील देण्यात आलेल्या आहेत अमोल. कारण का वारंवार आमदारांशी संपर्क केल्यानंतर आमदारही कुठल्या प्रकारचं वेगळं वक्तव्य करत नाहीये. महायुतीच्या बाजूने सरकार असेल, महायुतीतला जो निर्णय असेल, मुख्यमंत्री कोण हे केंद्र ठरवेल आणि तोच आम्हाला मान्य असल्याची भूमिका वारंवार ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळते. अमोल, निश्चित आपलं लक्ष असेल याकडे, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.